नमस्कार श्रोते हो, सोनेरी पाणी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत अस्तित्व या कथेचा भाग 11. मागच्या भागात आपण पाहिले होते की आकाशला फोन करणाऱ्याचे नाव समजत नाही. मनाली तिच्या सरगम ग्रुपला भेटणार असते. आता पुढे संध्याकाळचे 6 वाजले होते. बरोबर नियोजित वेळेत मनाली त्यांच्या ठरलेल्या कॅफेमध्ये पोहोचली. समीर तिथे आधीच आलेला होता. हाय समीर, बाकीचे अजून आले नाहीत? मला वाटलं मलाच उशीर झाला आहे. नाही, मी पण आत्ताच आलो आहे, समीरने उत्तर दिले. तेवढ्यात राकेश तिथे पोहोचला. बापरे, काय ट्रॅफिक होतं. ब्रेक दाबून दाबून माझा पाय दुखायला लागलाय. इथे हे नेहमीचे आहे रे, समीर म्हणाला. म्हणूनच मी आज गाडी आणली नाही. मनाली आपल्या बॅगमधून एक डायरी काढत म्हणाली. तेवढ्यात तिचा फोन वाजला. आकाशचा फोन होता. मोजकेच बोलून तिने फोन ठेवला. त्यामुळे राकेशने विचारले, काय झालं? कशाबद्दल बोलत होता तो? तेच, कालच्या कॉलबद्दल, मानसीने उत्तर दिले. कॉलबद्दल काय म्हणाला? समीरने उत्सुकतेने विचारले. तेच ते, मित्रांनी चेष्टा केली होती. मला ना अजूनही आकाशवर विश्वास नाही, राकेश म्हणाला. बस, मला आता यावर चर्चा नको आहे, मनाली चिडून म्हणाली. तेवढ्यात तिथे निशा पोहोचली. तुम्ही ऑर्डर दिली आहे का? नाही अजून, तुझीच वाट पाहत होतो, समीर म्हणाला. मनू, चल आपण ऑर्डर देऊन येऊ, मला खूप भूक लागली आहे. मनाली आणि निशा ऑर्डर देण्यासाठी काउंटरवर गेल्या. तोपर्यंत इकडे राकेश एकसारखा समीरकडे बघत होता. समीरच्या ते लक्षात आले. बोल, काय बोलायचे आहे तुला? समीर राकेशला म्हणाला. कालपासून एक विचार डोक्यात चालू आहे. राकेश बाईकची चावी बोटावर फिरवत म्हणाला. आधी ती चावी फिरवणं बंद कर आणि मग बोल, समीर त्याला म्हणाला. राकेशने चावी खाली ठेवली आणि म्हणाला, मला असं वाटतंय हा कॉल तू तर केला नाहीस ना? यावर समीर हसायला लागला. तुला खरंच असं वाटतंय? हो, म्हणजे बघ ना, हे लग्न जर मोडलं तर तुलाच फायदा होईल, राकेशने आपला मुद्दा स्पष्ट केला. हो, खरं तर मला आनंद झाला असता असं झालं असतं तर, पण माझ्या नशिबात ती नाही हे मी स्वतःला समजावलं आहे. त्यामुळे तुझे हे डिटेक्टिव्ह डोकं चालवणं आहे ना, ते जरा बंद कर. सम्या, तुझ्यासारखा मूर्ख माणूस मी बघितला नाही. मला वाटलं होतं तू तिला प्रपोज करशील, पण तू शांत बसला आणि मलाही काही बोलू दिले नाही, राकेश रागाने म्हणाला. अरे कसं बोलणार होतो? माझ्याकडे ना चांगली नोकरी आहे ना स्वतःचं घर. या उलट आकाश वेल सेटल आहे. त्याची खर्ची परिस्थिती देखील चांगली आहे. असं असल्यावर त्याचा विचार सोडून काका काकू तरी मनालीचा हात माझ्या हातात द्यायला तयार झाले असते का? तू मित्र आहे म्हणून विचार करतोय. आणि तसे बघायला गेले तर मनालीनेही या लग्नाला होकार दिला आहे. मला आता कमीत कमी तिचा एक चांगला मित्र म्हणून राहायचे आहे. उगाच दुसरा विचार तिच्या डोक्यात टाकून मैत्रीमध्ये दुरावा नको. तेवढ्यात निशा आणि मनालीला येताना पाहून दोघेही शांत झाले. तोपर्यंत ग्रुपचे बाकीचे मेंबरही पोहोचले. सर्वजण आल्यावर मनालीने गायकवाड सरांनी दिलेली माहिती सगळ्यांना सांगितली. पुढे ती म्हणाली, आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सर म्हणालेत की आपण गायनाच्या जिथे जिथे कॉम्पिटिशन असतील त्यामध्ये पार्टिसिपेट केले पाहिजे, ज्यामुळे आपल्याला अजून चांगल्या संधी मिळू शकतील.
ही आयडिया छान आहे. यामुळे आपल्या नवीन ओळखी पण होतील, निशा म्हणाली. हे कॉम्पिटिशनचं आहे ना सिंगरवाले बघा. आम्हाला फक्त आपल्या ग्रुप प्रोग्रामचे सांगत जा, राकेश म्हणाला. ठीक आहे मग, प्रॅक्टिससाठी भेटूयात. उशीर झाला आहे, आता निघू, निशा म्हणाली. क्रमशः. पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.